सोमवारी दुपारी जे JR1 आहेत कनिष्ठ निवासी जे अस्थिंगोपचार विभागामध्ये काम करतात त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे। सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली। चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे 3 ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे JR2 आहेत जे त्याच विभागात काम करतात त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे। आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती, त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत आई ज्या कनिष्ठ निवासीची त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं। बाकी नंतर जे JR1 आहेत डॉक्टर्स, तर 4 JR1 डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती। आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे। 11 वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे। ह्या बैठकीमध्ये जवळजवळ 15 ते 20 मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे। वय साधारण किती आहे ज्यांची तक्रार आहे त्यांची आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची? वय साधारणतः म्हणजे काय ते 1 वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत, म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे, त्या मुलाची तक्रार आहे आणि त्यांचे 1 वर्षांनी वरिष्ठ असलेले ते आहेत। तुम्ही हा सगळा प्रकार दाबताय, विलंब करताय, माहिती देत नाही असा एक आरोप होतो। आता मी जसं सांगितलं सुरुवातीलाच की ज्या दिवशी तक्रार माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली, चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे। केवळ निलंबनाचीच कारवाई यांच्यावरती होणार आहे का? कायदेशीर कारवाई यांच्यावरती काय होऊ शकते का? अशा प्रकारची काय तरतूद आहे? आता हो, अँटी रॅगिंग कायद्याच्या चौकटीमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत। जसं त्याचं स्वरूप असेल रॅगिंगचं, म्हणजे काय बाबा फक्त बोललेत, फिजिकल केली किंवा अजून काय आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये जे काही प्रावधान आहेत आणि जे आपल्याला याच्यामध्ये पुराव्यानिशी सापडेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। अहवाल कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे सगळं? अहवाल कसं आहे की याच्या गाईडलाईन्स आहेत। तुम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणतः 7 दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करून अहवाल द्यायचा असतो। सर हा नेमका घटनाक्रम काय आहे? कधीची घटना आहे? घटनाक्रम सांगा। घटनाक्रम म्हणजे सोमवारी आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे। घटना कधी झाली? नाही, घटना म्हणजे कसं आहे की त्यात त्यांनी तक्रार दिलेली आहे, आपण त्याची पूर्ण चौकशी करतोय। चौकशी केल्यानंतरच पूर्ण चौकशी केल्यानंतरच आपल्याला नेमकं कुठे कुठे काय झालं आणि कधी झालं हे आपल्याला सांगता येईल। रॅगिंगचं स्वरूप कसं व्हर्बल होतं, कसं होतं, म्हणजे किती दिवसापासून घटना सुरू होती, सगळा प्रकार? तक्रारीत साधारणतः त्यांनी आता हे 8-15 दिवसाचं पिरियड मेन्शन केलेलं आहे, परंतु असं एक्झॅक्टली त्यांनी तारीख किंवा असं काही लिहिलेलं नाहीये। नाही, याच्यामध्ये तक्रारीमध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की याच्यामध्ये कुठला डेट्स किंवा काही मेन्शन केलेलं नाही आणि तक्रार आपल्याला सोमवारीच प्राप्त झालेली आहे। संबंधित पीडिताची नाही, याच्यामध्ये मेडिकलचा विषय नसतो आणि याच्यामध्ये मुलंच आहेत, कोणी स्त्री नाही वगैरे काही नाही आहे, मुलं आहे। रॅगिंग म्हणजे नेमकं काय, त्या विद्यार्थ्यांचा काय छळ केलेला आहे? तक्रारीत काय म्हणतो? मानसिक शारीरिक नाही, तक्रारीमध्ये कसं आहे की त्यांनी एकाच विद्यार्थ्याच्या आईने तक्रार केलेली आहे, तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून काय काय आहे ते जाणून घेतोय। ते कसं आहे की आत्ताच मला त्याच्या बाबतीत भाष्य करता येणार नाही, कारण तक्रार जी आहे तर तक्रार आपल्याला पूर्ण व्हेरीफाय करावं लागेल। तक्रार पण जवळजवळ मला वाटतं काहीतरी 3-4 पानाची। सर काय तक्रार आहे लोकांना जाणून घ्यायचंय सर, नेमकं काय रॅगिंग विषयीच तक्रार आहे ना। पण काय नेमकं सर रॅगिंग म्हणजे काय सर? सौम्य आहे आता त्यामध्ये कसं आहे, आता रॅगिंगचे बरेच हे आहे की
काहीतरी बोलणं, जे थोडंसं काय म्हणतो आपण हार्श बोलणं, मोठ्याने बोलणं, ओरडणं, आणि परत काही काही समजा बाबा त्यांचं असं मत आहे की शिव्यासुद्धा दिल्यात काही, तर ते सगळं आपण व्हेरीफाय करतो. वी शुड हॅव प्रूफ. तक्रारीमध्ये तुम्ही जे सांगितलं हेच आहे का की इतर काही वेगळं तक्रारीमध्ये काय त्रास दिला असं तक्रार लिहिलंय का? नाही, तेवढं मला काय आठवत नाही. चार पाणी तक्रार आहे. तुम्ही काय घेता मुळात असा मुद्दा आहे आपण तक्रार वाचू देऊ. तक्रार वाचा सर, कारण ते लोकांना सर ते लावून घ्यायचं काय कोण पण उचलत नाही, माहिती देत नाही सगळ्यांना. नाही, हे बघा आणि मग परत बाईक आता बंद केलंय. हो बंद ठीक आहे. सकाळी मी कलेक्टर ऑफिसला मीटिंग होतो 100 दिवसाची. ती मला वाटतं काहीतरी नाही आपण आता नाही हे मी त्याच्यावर नाही बोलत आहे. कसं आहे की हे सेन्सिटिव्ह मॅटर आहे. आपल्याला कसं आहे की तक्रार काय होती हे आत्ता आपल्याला हे नाही करता येणार. तर माझी रिक्वेस्ट राहील तुम्हाला, मी ऑलरेडी बोललोय, व्यवस्थित बोललोय याच्यावरती. इव्हन तुम्हाला थोडीफार कल्पना पण दिली त्याच्या बाबतीत. मंत्रालयातल्या वैद्यकीय कक्षामधून म्हणजे वैद्यकीय विभागामधून तुम्हाला तक्रार जी आहे ती प्राप्त झाली. मग ही कारवाई जी आहे ती आपण थेट वरच्या स्तरावरून सूचना आल्यानंतर सुरू केली की आपण काय स्मूथ ऍक्शन घेतलेली होती का, किंवा वरतून तक्रार प्राप्त झाल्यानंतरच तुम्हाला हे कळलं की नाही हे बघा, ते असं पण झालं असेल की वरती त्यांनी पहिली कंप्लेंट केली असेल, माझ्याकडे नंतर केली असेल. सुमोटो आपण म्हणजे माहिती नव्हती का? जर महाविद्यालयामध्ये तक्रार जर पहिले मंत्रालयात गेली अशी एक माहिती आहे. महाविद्यालयात जर अशी पद्धतीची घटना घडत असेल आणि तुम्हाला जर मंत्रालयात तक्रार प्राप्त होत असेल तर हे तुमचं फेल्युअर नाही का? माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतरच मी त्याच्यावर काहीतरी कारवाई करू शकतो. माझ्याकडे तक्रारच आली नाहीये ना. तक्रार डायरेक्ट मंत्रालयात गेली अशी एक माहिती आहे, बरोबर आहे? तशी असू शकते, कारण मला फोन आधी आला आणि नंतर मला त्याच्यानंतर इथं तक्रार आली. हो, त्यांना आपण इमिजिएटली सस्पेंड केलंय आणि हॉस्टेलमधून पण निष्कासित केलेलं आहे. अनेक जणांची करत होती वाटतं गेल्या वर्षभरापासून. आता समोर आलं तुमच्या समोर ही घटना, पण वर्षभरापासून विद्यार्थी सांगतात उठाबशा काढायला लावत होते, बऱ्याच गोष्टी वेगळ्या करत होते. माहिती नव्हती का सर तुम्हाला? असं काहीच कल्पना नव्हती. सर, मेडिकल कॉलेजच्या रॅगिंगमध्ये नव्याने प्रकार उघडकीस नाही. म्हणजे अनेक कॉलेजच्या ठिकाणी असे प्रकार होत असतात. याच्या पुढे ही अँटी रॅगिंग कमिटी जी आहे ती या तात्पुरत्या तपासापुरती बनवली आपण का पुढे पण आपण कुठले? हे अँटी रॅगिंग कमिटी असते, ती परमनंट असते. त्यामधले काही मेंबर समजा चेंज झाले तर आपण त्याचं पुनर्गठन करतो. काल पण आपण जी पहिली कमिटी होती अस्तित्वात होती, परंतु त्यातले काही मेंबर हे ट्रान्सफर झालेले असल्यामुळं त्याचं आपण पुनर्गठन केलं. विशाखा कमिटी सारखंच असतं. एक्झॅक्टली, अस्तित्वातच असते. आता तुम्ही म्हटले प्रश्न विचारणार नाही. नाही आपण देऊ काय असतं हे चहा घ्या. ऐका आता सोमवारी दुपारी जे JR1 आहेत कनिष्ठ निवासी जे अस्थिंगोपचार विभागामध्ये काम करतात त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे. सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे 3 ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे असे जे JR2 आहेत जे त्याच विभागात काम करतात त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे. आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती. त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत आई ज्या कनिष्ठ निवासीची त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं. बाकी नंतर जे JR1 आहेत डॉक्टर्स, तर 4 JR1 डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल
उशिरापर्यंत चौकशी चालू होती. आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे. 11 वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे. ह्या बैठकीमध्ये जवळजवळ 15 ते 20 मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे. वय साधारण किती आहे ज्यांची तक्रार आहे त्यांची आणि ज्यांच्या आता विरुद्ध तक्रार आहे त्यांची? वय साधारणतः म्हणजे काय ते 1 वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत. म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे, त्या मुलाची तक्रार आहे आणि त्यांचे 1 वर्षांनी वरिष्ठ असलेले ते आहेत. सर, हा सगळा प्रकार झाला, तुम्ही हा सगळा प्रकार दाबताय, कुठेतरी विलंब करताय, माहिती देत नाही असा एक आरोप होतो. आता मी जसं सांगितलं सुरुवातीलाच की ज्या दिवशी तक्रार माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली, चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे. असं काही आहे का तक्रारदार थेट मुंबईला गेले मंत्रालयात? केवळ निलंबनाचीच कारवाई यांच्यावरती होणार आहे का? कायदेशीर कारवाई यांच्यावरती काय होऊ शकते का? अशा प्रकारची काय तरतूद आहे? आता हो, अँटी रॅगिंग कायद्याच्या चौकटीमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत. जसं त्याचं स्वरूप असेल रॅगिंगचं, म्हणजे काय बाबा फक्त बोललेत, फिजिकल केली किंवा अजून काय आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये जे काही प्रावधान आहेत आणि जे आपल्याला याच्यामध्ये पुराव्यानिशी सापडेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अहवाल कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे सगळ्या प्रकरणात? अहवाल कसं आहे की याच्या गाईडलाईन्स आहेत. तुम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणतः 7 दिवसाच्या चौकशी पूर्ण करून अहवाल द्यायचा असतो. सर, हा नेमका घटनाक्रम काय आहे? कधीची घटना आहे? घटनाक्रम सांगा. घटनाक्रम म्हणजे सोमवारी आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे. घटना कधी झाली? नाही, घटना म्हणजे कसं आहे की त्यात त्यांनी तक्रार दिलेली आहे, आपण त्याची पूर्ण चौकशी करतोय. चौकशी केल्यानंतरच पूर्ण चौकशी केल्यानंतरच आपल्याला नेमकं कुठे कुठे काय झालं आणि कधी झालं हे आपल्याला सांगता येईल. रॅगिंगचं स्वरूप कसं व्हर्बल होतं, कसं होतं, म्हणजे किती दिवसापासून घटना सुरू होती, सगळा प्रकार? तक्रारीत साधारणतः त्यांनी आता हे 8-15 दिवसाचं पिरियड मेन्शन केलेलं आहे, परंतु असं एक्झॅक्टली त्यांनी तारीख किंवा असं काही लिहिलेलं नाहीये. महिनाभरापासून काय हा सर सगळा रॅगिंग प्रकार म्हणजे सुरू काय? होता. सर रॅगिंग म्हणजे काय नेमकं त्यांनी केलेलं आहे? एका त्याचं काय? महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता असा एक आरोप होतोय. तरी तुम्ही नाही, याच्यामध्ये तक्रारीमध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की याच्यामध्ये कुठला डेट्स किंवा काही मेन्शन केलेलं नाही आणि तक्रार आपल्याला सोमवारीच प्राप्त झालेली आहे. मेडिकल झाली संबंधित पीडिताची? नाही, याच्यामध्ये मेडिकलचा विषय नसतो आणि याच्यामध्ये मुलंच आहेत, कोणी स्त्री नाही वगैरे काही नाही आहे, मुलं आहे. पण सर रॅगिंग म्हणजे नेमकं काय? त्या विद्यार्थ्यांचा काय छळ केलेला आहे? तक्रारीत काय म्हणतो? मानसिक का शारीरिक? मी यातली थेट नाही, तक्रारीमध्ये कसं आहे की त्यांनी एकाच विद्यार्थ्याच्या आईने तक्रार केलेली आहे. तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून काय काय आहे ते जाणून घेतोय. ते कसं आहे की आत्ताच मला त्याच्या बाबतीत भाष्य करता येणार नाही, कारण तक्रार जी आहे तर तक्रार आपल्याला पूर्ण व्हेरीफाय करावं लागेल. तक्रार पण जवळजवळ मला वाटतं एक काहीतरी 3-4 पानाची. सर काय तक्रार आहे? लोकांना जाणून घ्यायचंय सर नेमकं काय रॅगिंग? रॅगिंग विषयीच तक्रार आहे ना. पण काय नेमकं सर रॅगिंग म्हणजे काय सर? स्वरूप सौम्य आहे, हार्श आहे, नेमकं काय? आता वर पाय केलं, काय झालं? काय केलं? त्यामध्ये कसं आहे, आता रॅगिंगचे बरेच हे आहे की काहीतरी बोलणं, जे थोडंसं काय म्हणतो आपण हार्श बोलणं, मोठ्याने बोलणं, ओरडणं आणि परत काही समजा बाबा त्यांचं असं मत आहे की शिव्यासुद्धा दिल्यात काही, तर ते सगळं आपण व्हेरीफाय करतो. वी शुड हॅव प्रूफ. तक्रारीमध्ये तुम्ही जे सांगितलं हेच आहे का की इतर काही वेगळं तक्रारीमध्ये? काय त्रास दिला असं तक्रारीत लिहिलंय का? नाही, तेवढं मला काय आठवत नाही. 4 पानी तक्रार आहे. तुम्ही काय मुळात असा मुद्दा आहे. तक्रार वाचू देऊ. तक्रार वाचा सर, कारण का ते लोकांना सर ते लावून घ्यायचं रॅगिंग म्हणजे काय केलं? कोण पण उचलत नाही, माहिती देत नाही सगळ्यांना. नाही, हे बघा आणि परत बाईक आता बंद केलंय. हो, बंद. ठीक आहे. बंद करा. सकाळी मी कलेक्टर ऑफिसला मीटिंग होतो 100 दिवसाची. ती मला वाटतं काहीतरी नाही आपण आता नाही हे मी त्याच्यावर नाही बोलत आहे, पण कसं आहे की हे सेन्सिटिव्ह मॅटर आहे. आपल्याला कसं आहे की तक्रार काय होती हे आत्ता आपल्याला हे नाही करता येणार.
तर माझी रिक्वेस्ट राहील तुम्हाला, मी ऑलरेडी बोललोय, व्यवस्थित बोललोय याच्यावरती, इव्हन तुम्हाला थोडीफार कल्पना पण दिली त्याच्या बाबतीत. सर एक प्रश्न आहे काय सर मंत्रालयातल्या वैद्यकीय कक्षामधून म्हणजे वैद्यकीय विभागामधून तुम्हाला तक्रार जी आहे ती प्राप्त झाली, मग ही कारवाई जी आहे ती आपण थेट वरच्या स्तरावरून सूचना आल्यानंतर सुरू केली की आपण काय सुमोट ऍक्शन घेतलेली होती का, किंवा वरतून तक्रार प्राप्त झाल्यानंतरच तुम्हाला हे कळलं की नाही रॅगिंगचा प्रकार? हे बघा, ते असं पण झालं असेल की वरती त्यांनी पहिली कंप्लेंट केली असेल, माझ्याकडे नंतर केली असेल. नाही पण सुमोटो आपण म्हणजे माहिती नव्हती का? जर महाविद्यालयामध्ये तक्रार जर पहिले मंत्रालयात गेली अशी एक माहिती आहे. महाविद्यालयात जर अशी पद्धतीची घटना घडत असेल आणि तुम्हाला जर मंत्रालयात तक्रार प्राप्त होत असेल तर हे तुमचं फेल्युअर नाही का? माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतरच मी त्याच्यावर काहीतरी कारवाई करू शकतो. माझ्याकडे तक्रारच आली नाहीये ना. तक्रार डायरेक्ट मंत्रालयात गेली अशी एक माहिती आहे, बरोबर आहे? तशी असू शकते, कारण मला फोन आधी आला आणि नंतर मला त्याच्यानंतर इथं तक्रार आली. हे जे रँकिंग करणारे त्यांना काय निलंबित केले तुम्ही काय? हो, त्यांना आपण इमिजिएटली सस्पेंड केलंय आणि हॉस्टेलमधून पण निष्कासित केलेलं आहे. हे काय अनेक जणांची करत होती वाटतं गेल्या वर्षभरापासून, तर आता समोर आले तुमच्यासमोर ही घटना, पण वर्षभरापासून विद्यार्थी सांगतात उठाबशा काढायला लावत होते, बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या करत होते. माहिती नव्हती का सर तुम्हाला? असं काहीच कल्पना नव्हती. सर मेडिकल कॉलेजच्या रॅगिंगमध्ये नव्याने प्रकार उघडकीस नाही, म्हणजे अनेक कॉलेजच्या ठिकाणी असे प्रकार होत असतात. याच्या पुढे ही अँटी रॅगिंग कमिटी जी आहे ती या तात्पुरत्या तपासापुरती बनवली आपण का पुढे पण आपण कुठले जर हे अँटी रॅगिंग कमिटी असते ती परमनंट असते. त्यामधले काही मेंबर समजा चेंज झाले तर आपण त्याचं पुनर्गठन करतो. काल पण आपण जी पहिली कमिटी होती अस्तित्वात होती, परंतु त्यातले काही मेंबर हे ट्रान्सफर झालेले असल्यामुळं त्याचं आपण पुनर्गठन केलं. विशाखा कमिटी सारखंच असतं. एक्झॅक्टली अस्तित्वातच असते.